पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या 6 खासदारांची दिल्लीमध्ये भेट घेतली। दिल्लीतल्या या भेटीवरून उद्धव ठाकरेंनी मोदी आणि शिंदेंवरती टीकेचे बाण सोडले। पंतप्रधान नरेंद्र मोदींना जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी वेळ नाहीये, पण गद्दार खासदारांना भेटण्यासाठी वेळ असल्याचा आरोप त्यांनी केलाय। एवढंच नव्हे तर भिवू नको, मी तुमच्या पाठीशी सांगणारे मोदी हे गद्दारांचे स्वामी आहेत का, अशी टीका सुद्धा उद्धव ठाकरेंनी केली आहे। आमच्या केसची सुनावणी सुरू असताना जे पंतप्रधान जेनझींना नाही भेटले ते पंतप्रधान गद्दारांना भेटतायत आणि गद्दारांना सांगतात की भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे। हे फार आक्षेपार्ह आहे। स्वामी समर्थांचं जे वाक्य आहे की भिवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तसं आता मोदी नवीन स्वामी झाले की काय? आता हा जो काही गद्दारीचा व्हायरस आहे, हा व्हायरस संपूर्ण देशात पसरलेला आहे आणि कदाचित मोदींनी हा संदेश इतर पक्षातल्या होऊ शकणाऱ्या गद्दारांना पण दिलाय का, की तुम्ही काळजी करू नका, गद्दारी करा, आमच्याकडे या, मी तुमच्या पाठीशी, बघूया तुमचा आपका बाल भी नहीं बाका होगा। मोदींच्या या टीकेला शिवसेनेनं सुद्धा आक्रमकपणे उत्तर दिलंय। उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची आघाडी करून बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केल्याचा पलटवार शिवसेनेनं केलाय। गद्दारी यांनी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी केलेली आहे, काँग्रेस बरोबर संगत करून। खुर्ची करता वर्षानुवर्षाची युती, या निवडणुका युती म्हणून लढल्या गेल्या आणि खुर्ची करता गद्दारी करून काँग्रेस बरोबर घरोबा केला, याला गद्दारी म्हणतात। उद्धव ठाकरेंनी टीका करताना स्वामी समर्थांचा अपमान केल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। उद्धव ठाकरेंनी स्वामी समर्थांच्या भक्तांची माफी मागावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे। उद्धव ठाकरे यांनी स्वामी समर्थ महाराजांचा दाखला देत त्यांचं जे सुप्रसिद्ध वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या वाक्याचा उद्धव ठाकरे हे अपमान करत आहेत। त्यांनी करोडो स्वामी समर्थ भक्तांचा सुद्धा अपमान केलेला आहे। त्यांनी पंतप्रधानांना हा कोणता नवा स्वामी आला जो आता म्हणत आहे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या प्रकारची वक्तव्य करून त्यांनी स्वामी समर्थांच्या भक्तांना दुखावलेलं आहे। सर्वप्रथम त्यांनी स्वामी समर्थांच्या भक्तांची जाहीर माफी मागितली पाहिजे। शिवसेना खासदार ज्योती वाघमारे यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंचा कोर्टावरती विश्वास राहिला नाही का, असा सवाल विचारून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय। एकनाथ शिंदे साहेबांना शेतकऱ्यांची काळजी आहे, लाडक्या बहिणींची काळजी आहे, मतदारसंघाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाची काळजी आहे। त्यामुळे ते विकासाचे अनेक प्रश्न घेऊन माननीय पंतप्रधानांना भेटले। त्याच्यामध्ये तुम्हाला इतकी का भीती वाटतेय? न्यायालयावरती विश्वास नाहीये का तुमचा? आमच्या पक्षाचा, आमच्या नेत्याचा संविधानावर आणि संविधानाप्रमाणे चालणाऱ्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, परंतु ज्या पद्धतीचा संशय उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय, मला वाटतं की तो न्यायालयाचा अवमान करत आहे। उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका केल्यानंतर शिवसेनेनं तेवढ्याच आक्रमकपणानं उत्तरही दिलंय। शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी सुरू असताना या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आणखी वाढण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाहीये। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई।